सुस्वागतम। स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये। आणि ब्लॉग बनवण्याचं कारणही काहीतरी खास आहे। माझ्याकडे आला होता मोठ्या मम्मीचा मुलगा। त्याला कुठेतरी फिरायला घेऊन जायचं म्हणून आम्ही त्याला घेऊन गेलो होतो नागलोकला। काही क्लिप्स मी तिथे गेल्यावरच्या ऍड करते, तुम्ही नक्कीच एन्जॉय करा आणि बनून राहा। हेलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आम्ही निघालो आहे नागलोकला जायला। बरेच दिवसानंतर निशिकांत दादा आलेला आहे पुलगाववरून, त्याला घेऊन आम्ही चाललो नागलोकला। मी चालली आहे, अनघा रेडी आहे, तिचे पप्पा पण रेडी आहे आणि इकडे दादा पण रेडी आहे। बघू शकता बरेच दिवसानंतर तो आज आलेला आहे। त्याला आम्ही फिरवून आणतो आणि त्यालाच बिल पेड करायला बघा इकडे मम्मी पण तयार आहे आणि आम्ही असं निघालो आहे जायला। तुमच्यासोबत मी सगळं शेअर करणारच आहे, तोपर्यंत बनून राहा। असा लुक आहे माझा आजचा, बघू शकता। असा व्हाईट टॉप घातलेला आहे आणि असा ब्लॅक पॅन्ट घातलेला आहे आणि मी रेडी आहे जायला। आम्ही निघालो आता जायला। हा टीपी सांगा, ओटीपी 9939। अभी बता नहीं सकता, मैं करने के बाद ही बताऊंगा। हाँ इस पे आया होगा ना फिर वो अपने को दिखता है। बायकर अरे ह्या का म्हणते आता सांगू शकत नाही किती पैसे ते म्हणते, उतरल्यावर सांगू म्हणते काही बरोबर नाही। आहे ना, तिथे दिसले नाही। बताता होगा तुम्हारे मोबाइल में, देखो ना बताएंगे। बाय करून द्या ना का बाय। चप्पल घाला म्हणलं फक्त। अरे तुझ्या आजीला बोलव लवकर, जाय गाडी निघून राहिली म्हणा। आणि का कुठे चालला तू? हो चालला। नागलोकला एंटर केल्या आपल्याला तिथे गेल्या एंट्री करावं लागतं। कोणी एकाने केली फॅमिलीतलं तरी होतं। लास्ट टाइम अनघा पोटात होती, म्हणजे मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा आले होते, त्यानंतर आता आले होते, म्हणजे बरोबर 1 वर्षानंतर आम्ही तिथे गेले होतो। खूप छान वाटतं तिथे गेल्या, खूप शांतता आहे तिथे, तिथल्या निसर्गात, तिथल्या वातावरणात। तुम्ही पण नक्कीच भेट द्या। हेलो आई, जय भीम, जय भीम। नागलोक इथे युवा वर्गासाठी प्रशिक्षण सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं। त्यासाठी संपूर्ण भारत वर्गातून विद्यार्थी इथे येतात आणि प्रशिक्षण अटेंड करतात। तुम्ही सुद्धा प्रशिक्षण अटेंड करू शकता दिलेल्या लिंकमधून। जावं लागतं ना। नागलोक इथे बरेच दिवसानंतर गेल्यानंतर मला काहीतरी नवीन बघायला मिळालं। तिथे महिला वर्ग शेती सुद्धा करतात, किती छान इनिशिएटिव्ह आहे ना। नागलोक येथील बुद्धाचा स्टॅच्यू
संपूर्ण प्रतीत करतो की तो आपल्याला आशीर्वाद देत आहे. खूप छान मुद्रा आहे इथे बुद्धाची. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. अनघाचा हॅपी बर्थडे आहे आता नेक्स्ट मंथ मध्ये. अनघाचा बर्थडे कधी आहे का? अनघा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बाबासाहेबाजवळ चला ना, बाबासाहेबाजवळ. एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती, तळपतात ते जाणे तुझ्या धरतीवरती. अंधार दूर तो पळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. थँक्यू बाबासाहेब, थँक्यू सो मच. जसं की तुम्ही बघत आहे इथे बाबासाहेबांची आणि स्ट्रेट बाबासाहेबांच्या लाईनमध्ये ती भगवान बुद्धाची मूर्ती सुद्धा आहे. असं वाटतं दोघंही एका दिशेने चालले आहेत. बघू शकता काय सुंदर नजारा आहे हा. प्रत्येकाने एकदा तरी इथे यावं, नागलोक भिलगाव इथे. खरंच खूप छान. थँक्यू बाबासाहेब फॉर एव्हरीथिंग. थँक्यू सो मच. अप्रतिम, खूप भारी. दिलेलं कोट खरंच करेक्ट बसतं निसर्गाला. इथे काहीच परफेक्ट नसून सगळं परफेक्ट वाटतं. याच्यात बघ. ए अनघा याच्यात बघ. नमो नमो. हात जोडा, हात जोडा. नमो नमो करा. हात जोडते. नागलोक एक्झिटच्या अगदी अपोजिट एक हॉल आहे. तिथे छान छान बुक्स आहे, स्टॅच्यू आहे, कॅन्डल्स आहे, भरपूर बघण्यासारख्या वस्तू. तुम्ही नक्कीच भेट. बोट पकडते का? बोट माझ्यावाला.
आम्ही निघालो परतीच्या दिशेने. बाय बाय नागलोक, परत भेटू. आणि बघा आता तिला ना खाली चालावं वाटतं, ती जवळ राहतच नाही. सो तिचे बाबा तिला चालवत होते. सो कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि प्लीज डू सबस्क्राईब. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमच्या सबस्क्राईबमुळेच मला मोटिवेशन मिळते की मी नवीन नवीन परत ब्लॉग्स बनवत राहील. आणि बनून राहा. लव यू गाईज. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आयुष्य एन्जॉय करत राहा. लव यू ऑल.